तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ट्रेडिंग म्हणजे नक्की काय. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की लोक म्हणतात की मी 5,000 रुपये रोज ट्रेडिंग करून कमीतो, किंवा कोणी चांगला प्रॉफिट कमीते, कोणता लॉस होतो ट्रेडिंग केल्यानंतर. तर ट्रेडिंग पण नक्की काय असतं? तर मित्रांनो, ट्रेडिंगचा सिंपल मराठीत अर्थ होत असते व्यापार. आता उदाहरणार्थ, कमी किमतीत वस्तू घेणे आणि महाग किमतीत विकणे म्हणजे झाली ट्रेडिंग. आता आपण आपल्या शहरातले आडत दुकानदार बघत असाल तुम्ही, आपण आपल्या शेतीतला माल समजा त्यांच्याकडे देतो, ते घेतात आणि महाग झाला की ते विकून टाकतील, ते झाला व्यापार. पण ही गोष्ट जेव्हा शेअर मार्केटच्या टर्म्स बद्दल बोलली जाते तेव्हा ट्रेडिंगचा काय अर्थ असते बघा. मित्रांनो, कमी किमतीला शेअर्स घेणे आणि महाग किमतीला शेअर्स विकून टाकणे याला म्हणते ट्रेडिंग. परंतु ट्रेडिंगचे बघा 4 प्रकार असते. पहिली असते स्काल्पिंग. स्काल्पिंग म्हणजे शेअर्स आपण जे घेतो ना, ते काही मिनिटासाठी घेतो. आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतले, ते आपण 4-5 मिनिटं, 50 मिनिटं, 30 मिनिटं त्या टाइममध्ये आपण शेअर्स विकून टाकतो. उदाहरणार्थ, तुम्ही एका कंपनीचे 10,000 शेअर्स घेतले 100 रुपयानं. 100 रुपयात तुम्ही 10,000 शेअर्स घेतले, त्या शेअरची किंमत जेव्हा 101 रुपये झाली, 1 रुपया वाढला, तुम्ही ते 10,000 ला 10,000 शेअर्स विकून टाकले. तर तुमचा काही मिनिटात किती प्रॉफिट झाला? जवळपास 10,000चा प्रॉफिट झाला. ही झाली स्काल्पिंग. दुसरा प्रकार असतं इंट्राडेचं. मित्रांनो, इंट्राडे मध्ये तुम्ही हीच प्रोसेस फक्त काही घंट्यासाठी करतात, 4 घंटे 5 घंटे. त्या घंट्यामध्ये तुम्ही शेअर्स घेतात आणि विकून टाकतात. ही झाली दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार आहे मित्रांनो स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण हीच प्रोसेस काही दिवसांमध्ये करत असतो. समजा आज एखाद्या कंपनीचे शेअर्स कमी झाले, आपण ते घेतले आणि 3-4 दिवसानंतर शेअर्सची किंमत वाढली ना, आपण विकून टाकले. ही झाली स्विंग ट्रेडिंग. चौथा प्रकार आहे मित्रांनो पोझिशन. पोझिशन मध्ये माणूस समजा हीच प्रोसेस असणार, परंतु आपण काही हप्त्यासाठी करणार किंवा काही महिन्यासाठी करणार. हीच प्रोसेस असणार की कमी किमतीत घेणं, तुम्हाला अंदाज वाटत असला की महाग जाऊ शकते आणि विकून टाकलं. तर मित्रांनो, पण गुंतवणूक आणि ट्रेडिंग मध्ये काय फरक आहे मित्रांनो? आता गुंतवणूक मध्ये पण आपण हेच करतो की एखाद्या जागा पैसा लावतो, किंमत वाढली तर आपण विकून टाकतो. गुंतवणुकीचं कसं असतं म्हणजे, जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो ना, इन्व्हेस्टमेंट आपण कमीत कमी 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षासाठी करत असतो. तशी ट्रेडिंग नाही बघा. ट्रेडिंग साठी आपण मिनिटं, घंटे, दिवस किंवा जास्तीत जास्त 4-5 महिने इतक्या टाइमापर्यंत आपण जे करतो ना, त्याला ट्रेडिंग म्हणत असते. मित्रांनो, तुम्ही बघत असाल बघा, आपण जे शेअर मार्केट मध्ये चार्ट्स असतात ना, ट्रेडिंग म्हणजे सिंपल समजा, जेव्हा चार्ट्स जे खाली गेला तेव्हा शेअर्स घेतले आणि वरी गेल्या विकून टाकले. ही झाली ट्रेडिंग. सिंपल भाषा, जास्त अवघड आणायची गरज नाही. आणि मित्रांनो, ट्रेडिंग ही खूप रिस्की असते बघा. ट्रेडिंग मध्ये तुम्हाला टेक्निकल अनालिसिस करता आलं पाहिजे कंपनीचं. ही तुम्हाला मागले चार्ट्स पॅटर्न वगैरे वाचता आले पाहिजे, त्यानंतर तुम्ही ट्रेडिंग करायला पाहिजे. असं जर तुम्हाला कोणी म्हणत असलं की हे शेअर्स घ्या तुम्ही, हे उद्या 2-3 दिवसात वाढणार आहे, तर तसे करण्यात मित्रांनो मतलब नसते बघा. तुम्हाला जेन्युइन नॉलेज पाहिजे ट्रेडिंग करण्यासाठी बी. जर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज असलं तर ट्रेडिंग करण्यात अर्थ आहे, नाही तर जास्तीत जास्त लोकांचा लॉस होत असते बघा. आपल्याला दिसते मित्रांनो लोकांना प्रॉफिट व्हायलाय, आपल्याला एक व्यक्तीला प्रॉफिट झाल्याला दिसते ना, लॉस झाल्याने ते दिसत नाही आपल्याला. लोक लॉस झाल्याला सांगत नाहीत, लोक प्रॉफिट झाल्याला सांगतात. ही गोष्ट असते. म्हणून करताना तुम्हाला प्रॉपर नॉलेज पाहिजे, त्यानंतर तुम्ही ट्रेडिंग करायला पाहिजे. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा. भेटूत आपण पुढच्या अशाच माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.